नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर। मित्रांनो, जीएमसी नागपूर भरती म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरची जी भरती आहे त्याकरिता सामान्य ज्ञान व मराठी व्याकरण याचा मिश्र सराव आपण घेऊन आलेलो आहे। गट ड परीक्षेविषयी नेहमी विचारलेले प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये समाविष्ट आहेत। टीसीएस पॅटर्न नुसार आणि मागील परीक्षेत विचारलेले संपूर्ण महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आणलेले आहेत। तर ते प्रश्न तुम्ही नक्की तपासा, नक्की अभ्यासा। प्रश्न क्रमांक पहिला आहे, नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनची हत्या कोणी केली? नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनची हत्या कोणी केली आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 अनंत लक्ष्मण कानोरे यांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, महाराष्ट्रातील रिकामी जागा जिल्हे द्राक्ष उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहेत। पहा, महाराष्ट्रातील रिकामी जागा जिल्हे द्राक्ष उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहेत। याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 सांगली आणि नाशिक हे जिल्हे महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत। क्रमांक 3 पहा, दख्खन पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापला आहे? दख्खन पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापला आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 86%। कुठे कुठे पुस्तकात 90% सुद्धा दिलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, तिमिर या शब्दाचा समानार्थी शब्द समूह निवडा। तिमिर या शब्दाचा समानार्थी शब्द निवडायचा आहे। याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 अंधार किंवा काळोख हे दोन शब्द या तिमिर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 5 पहा, पाणी सोडणे या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे। पाणी सोडणे या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे। याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 त्याग करणे असा होतो। प्रश्न क्रमांक 6 पहा, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा। कळते पण वळत नाही। कळते पण वळत नाही। याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त वाक्य आहे। कळते पण वळत नाही हे संयुक्त वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, भीमाचे बाहू लोखंडासारखे होते यातील उपमेय आणि उपमान अनुक्रमे कोणते आहे? भीमाचे बाहू लोखंडासारखे होते यातील उपमेय व उपमान आपल्याला ओळखायचा आहे। याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 भीमाचे बाहू लोखंड। तर काय आहे उपमेय, काय आहे भीमाचे बाहू, आणि लोखंड काय आहे उपमान। प्रश्न याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 8 पहा, पुढील वाक्यातील अधोरेखित अवयवाचा प्रकार ओळखा। पुढील वाक्यातील अधोरेखित अवयवाचा प्रकार ओळखायचा आहे। मोराने पिसारा फुलवला पण पाऊसच पडत नाही, है ना। मोराने पिसारा फुलवला पण पाऊसच पडला नाही किंवा पडतच नाही। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उभयान्वी अवयव। कारण पण या शब्दाने दोन शब्द जोडलेले आहेत, तर कोणता अवयवाचा प्रकार आहे? उभयान्वी अवयवाचा। प्रश्न क्रमांक 9 पहा, महादेव या शब्दामध्ये कोणता समास आढळतो? महादेव या शब्दामध्ये कोणता समास आढळत असतो? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 कर्मधारय समास आपल्याला दिसत असतो। प्रश्न क्रमांक 10 पहा, नाव सोनूबाई हाती रिकामी जागा वाडा ही म्हण पूर्ण करा। नाव सोनूबाई हाती रिकामी जागा वाडा ही म्हण पूर्ण करायची आहे। याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 असणार आहे। म्हण कशी होईल? तर नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाडा ही म्हण अशी पूर्ण होणार आहे। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 असणार आहे, कथलाचा वाडा। प्रश्न क्रमांक 11 पहा, संयुक्त स्वर म्हणजे रिकामी जागा होय। संयुक्त स्वर म्हणजे रिकामी जागा होय। याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झाले म्हणजे त्याला संयुक्त स्वर असे म्हणतात। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 असणार आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? हवा प्रदूषण व प्रतिबंधन नियंत्रण कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 1981 साली पारित करण्यात आला। याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 राहील। प्रश्न क्रमांक 13 पहा, आईने बाळाला झोपविले या वाक्यातील झोपवले या क्रियापदाला काय म्हणतात? या क्रियापदाला काय म्हणतात म्हणजे कोणत्या प्रकारचे हे क्रियापद राहील? याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 असणार आहे, प्रयोजक क्रियापद। कारण आईने बाळाला झोपवले, बाळ स्वतःवरून झोपला नाही, आईने दुसऱ्या घटकाला क्रिया उत्तेजित करायला किंवा प्रयोजित करायला लावलेली आहे। याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 राहील, प्रयोजक क्रियापद। प्रश्न क्रमांक 14 पहा, बॉक्साइट हे रिकामी जागा खनिज आहे। बॉक्साइट हे रिकामी जागा खनिज आहे। याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 लोह हे खनिज आहे। बॉक्साइट काय आहे? लोह खनिज आहे। आणि बॉक्साइटने ॲल्युमिनियम मिळवला जातो। प्रश्नामध्ये कन्फ्युजन होऊ नका, ॲल्युमिनियम मिळवला जातो, बॉक्साइटमुळे ॲल्युमिनियम मिळवला जातो। तर बॉक्साइट हे लोह खनिज आहे। प्रश्न क्रमांक 15 पहा, मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 अच्युत गोडबोले यांचे मुसाफिर हे आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 16 पहा. खालीलपैकी तत्सम शब्द निवडायचा आहे. खालीलपैकी तत्सम शब्द निवडायचा आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 असणार आहे. याचं उत्तर आहे पृथ्वी. तत्सम शब्द कोणता आहे? पृथ्वी. प्रश्न क्रमांक 17 पहा. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखायचा आहे. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखायचा आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 वनस्पती आहे. निश्चितपणे एकवचनीय शब्द हा वनस्पती राहील. प्रश्न क्रमांक 18 पहा. प्रस्तावित कोका अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रस्तावित असलेला कोका अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 भंडारा या जिल्ह्यामध्ये तो कोका अभयारण्य स्थित आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. प्रश्न क्रमांक 19 बघा. महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्रात विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 78 राहील. हे 0 असेच आलेले आहे, टायपिंग मिस्टेक आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 78 राहील. प्रश्न क्रमांक 20 पहा. ग्रीन पीस ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे? ग्रीन पीस ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 पर्यावरण या शब्दाशी, पर्यावरण या संघटनेशी ग्रीन पीस ही संघटना कार्यरत आहे. प्रश्न क्रमांक 21 पहा. कपिला षष्टीचा योग या वाक्य प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. कपिला षष्टीचा योग या वाक्य प्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 दुर्मिळ योग याला म्हणतात. काय म्हणतात? दुर्मिळ योग असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 22 पहा. शिकारीसाठी उंचावर बांधलेल्या तात्पुरत्या बैठकीस काय म्हणतात? शिकारीसाठी उंचावर बसलेल्या बांधलेल्या तात्पुरत्या बैठकीस काय म्हणतात? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 मचान असे म्हणत असतात. तर याचे उत्तर राहील ऑप्शन क्रमांक 2 मचान. प्रश्न क्रमांक 23 पहा. ईशान्य मोसमी वारे कोणत्या कालावधीत वाहत असतात? ईशान्य मोसमी वारे कोणत्या कालावधीमध्ये वाहत असतात? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 असणार आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. प्रश्न क्रमांक 24 पहा. खालीलपैकी एकवचनी नाम कोणते आहे? खालीलपैकी एकवचनी नाम कोणते आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 सभा हे एकवचनी नाम राहील. सभा हे एकवचनी नाम राहील. प्रश्न क्रमांक 24 पहा. 25 क्रोध या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. क्रोध या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. क्रोध या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 क्षोभ राहील. प्रश्न क्रमांक 26 पहा. कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात? कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 जीवनसत्व ड मुळे हाडे बळकट होत असतात. प्रश्न क्रमांक 27 पहा. उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 सांडणी होणार आहे. प्रश्न क्रमांक 28 पहा. राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 28 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 29 पहा. पंचायत राजची तरतूद भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये करण्यात आलेली आहे? पंचायत राजची तरतूद भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये करण्यात आलेली आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 भाग 9 मध्ये करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 30 पहा. सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली येथील औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 होजिओरी या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मित्रांनो, प्रश्न कसे वाटले नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. जर तुम्हाला PDF स्वरूपात माहिती पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन प्रश्नासह, नवीन माहितीसह. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या.